नमस्कार मित्रांनो, मुंबई किराई चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत ओल्या खोबऱ्याची चटणी. ही ओल्या खोबऱ्याची चटणी याच्यासाठी आपण काय काय इन्ग्रेडियंट्स घेतले आहेत ते सर्वप्रथम आपण बघूया. ओल्या खोबऱ्याच्या चटणीसाठी ऑब्व्हियसली आपल्याला खोबरं लागणार आहे. त्याच्यानंतर आपण कोथिंबीर घेतलेली आहे, लसूण घेतलेलं आहे, हिरवी मिरची घेतलेली आहे, त्याच्यानंतर पुदिना घेतलेला आहे. हे सर्व असे फ्रेश इन्ग्रेडियंट्स असणार आहे. आणि ही चटणी जर करायची म्हटल्यावरती आपल्याला मिक्सरची गरज लागणार आहे. तर हे आपण मिक्सरमधून वाटण काढून घेतलेलं आहे. मस्तपैकी कलर आलेला आहे, मस्त अशी टेस्ट पण त्याची चांगली लागते. आपण ही इडली बरोबर खाऊ शकतो, मसाला डोसा बरोबर खाऊ शकतो, मेदू वडा बरोबर खाऊ शकतो. भरपूर दिवस ही प्रिझर्व पण करून ठेवू शकतो आणि भरपूर वेगवेगळे प्रकार आहेत ती चटणीचे. तर एकदम मस्तपैकी आपण इकडे ॲड केलेलं आहे मीठ. हिला साईड डिशमध्ये आपण काढून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आपण मीठ ॲड केलेलं आहे. आता हे सर्व आपण मिक्स करून घ्यायचं. बघा किती सुंदर कलर आलेला आहे. आता हळूहळू आपल्याला ही मिक्स करून घ्यायचं आहे मिठाबरोबर. आणि भरपूर सिंपल रेसिपी आहे, सिंपल डिश आहे. आणि इकडे आपण तेल घेतलेलं आहे तडक्यासाठी. त्याच्यामध्ये आपण टाकलेले आहे जिरे आणि राई टाकलेली आहे. मस्तपैकी तडकून द्यायचं आहे. भरपूर कमी वेळेत होणारी डिश आहे. आज म्हटलं की काहीतरी एकदम फटाफटमध्ये होणारं असं दाखवावं. तर ही चटणीचा एक प्रकार आहे ओल्या खोबऱ्याची चटणी. आणि इकडे ॲड केलेलं आहे हळद. चांगले आता मिक्स करून घ्यायची. त्याच्यानंतर आपण टाकलेला आहे कढीपत्ता ही भरपूर नेसेसरी आहे. आणि फटाफट होणारी डिश आणि रेसिपी आहे ही ओल्या खोबऱ्याची चटणी. आणि भरपूरच सुंदर टेस्ट लागतो. इकडे आपण आता मिक्स करणार आहोत. हा झालेला आहे तडका. इथे झालेली तयार आपली ओल्या खोबऱ्याची चटणी. तर आता हे चांगलं आपल्याला 1 बाय 1 मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा किती भरपूर छान सुगंध सुटलेला आहे. वाव. तर नक्की ह्या पद्धतीने तुम्ही ओल्या खोबऱ्याची चटणी तुम्ही करून बघा. आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवायला विसरू नका. मुंबई किराई चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका. भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.